माझ्या कवितेचा विषय आहे बाप ओळखता येत नसतो. कधी बाप वळण लावत असल्याने वाईट असतो, कधी बाप पैसा नसल्याने वाईट असतो, कधी बाप रागामुळे वाईट असतो, धाकामुळे तर प्रत्येक बाप वाईट असतो. अशातलाच बाप सर्वांना माहीत असतो, पण थोडा जरी कुठे चुकला, कुठे कमी पडला तर बाप बोलणेही ऐकून घेतो. आपल्या आत हा बाप तसा रोजच रडत असतो. प्रत्येकांच्या गरजासाठी एकटा बापच वाहत असतो. सर्वांच्या आवडीची किंमत तो बापच तर करत असतो. मुलांना पायावर उभं करणारं औषध म्हणजे बापाचा राग असतो. रागामागे मुलाचं सुख पाहणारा हतबल बापच तर असतो. आईसारखा बाप ओळखायला येत नसतो. घडवण्याचं काम बापच तर करत असतो. बापाला कमी पडण्याची परवानगी नसते. बापाला अडचणी सांगण्याची परवानगी तर नसते. बापाला थकण्याची तर परवानगी मुळीच नसते आणि बापाला थांबण्याची तर परवानगी नसते. एक दिवस म्हातारा झाला की हाच बाप घराच्या कोपऱ्यात पडून असतो, नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एकटा बसून असतो. शेवटपर्यंत अखेर आपल्याला बाप सोडून जातो, पण बाप कधीच शेवटपर्यंत आपल्याला कळत नसतो. हा बाप सहजच ओळखायला येत नसतो. अश्रू दिसू देत नसतो, मनातलं बोलतही नसतो. बाप सहसा कळत नसतो. खरंच बाप सहसा कळत नसतो. थकलेल्या बापाकडं रात्री पाहिलं आणि एकदम कविता सुचली तशी पानावर लिहून काढली आणि सहजच तुमच्यासमोर व्यक्त केली. धन्यवाद.